BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 22वा राधे कृष्ण. या अध्यायापासून 24व्या अध्यायापर्यंत दानाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच या अध्यायात महिस्मृतीत राहणारा एक ब्राह्मण, त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी यांचा उद्धार कसा झाला ते सांगितले आहे. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय जय त्रिभुवन सुंदरी आदि माये वागदेविके कवी मांदूर रत्न हृदये तुझ विनरिता ठाव पाहे नसे माये सर्वथा तरी बैसुनी माझे जिव्हागरी ग्रंथ पावावा शेवटावरी तरीच धन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी हे. एका श्रोते भाविक जन येथेचे ग्राहिक कोण कोण त्याने लाधले कोण इतरा लाजीरवाने अभागिया मलमास अति पावन लक्ष्मीनारायण संवादपूर्ण भावे एकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे. श्लोक. श्री रुवाच दामोदर दया सिंधू वद दान फलालफलम मले मृंचे विशेषण कैं कैं किं किं फलम व्रत. टीका. लक्ष्मी वदे हो दामोदरा दया सिंधू परमोदारा दान महात्म्याच्या प्रकारा वदा साचार स्वामिया कवन दाने कवन पुण्य जोडे सार्थकता कैसे निघडे हे वेगळाले फळ निवाडे सांगावे रोकडे स्वामिया. श्लोक. श्री विष्णुवाच शृणु सुंदरी वक्ष्यामि लोकानुग्रह हेतवे प्रविधानानंतु दानाना फलानी मलमासकम. टीका. एक भामिनी चतुर देख तुझे बोलतव परोपकारक तरी दान फळ वेगळाले एक या मलमासानिके अवधारी सुवर्णदान शक्तीनुसार द्विजाते देते जे देणार त्यावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दारिद्र्याचा ते दारिद्र्याची व्यथा होऊ ने दे मी सर्वथा अंती पावावी मोक्षपंथा नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्य दानाचे फळ तेही ऐका हो सकळ तेने तुष्टे जाश्वनिळ आणि सकळ पितृव्याजे. श्लोक. रजतम श्रद्धयोपेत द्विजभ्यो वितरत्य नु पितरस्य संतुष्टा भवन्ति निखिलेष्टदा. आता मुक्ता फळे आणि पोवळी तेही एक सांगतो बाळी त्यांची फळे वेगळाली परिसू तू ते जानपा. पोवळी अर्पिता पावे मुक्ती मुक्ता फळे लाभे मुक्ती एवं भुक्ती आणि मुक्ती लाभ रीती जानपा. कांस्य पात्र अथवा ताम्रपात्र विप्राते अर्चिता विचित्र तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्ट चंद्र अपुपदाने पापसंहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता अचान संतुष्ट मान तयावरून तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धी ते अन्नदान सर्वात सार चाले सकळ व्यापार क्षणभरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके. आता उपान्ह दान देता यमतुष्ट मान तयावृता पदर्ती भगवंत वचनार्था आना सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणाते मार्गी यमदे सुख तयाते अश्वदिलिया दानाते अश्वारूढ स्वर्गी जाय मुकेलिया अन्नदान तृषार्थी उदकपान देता स्वर्गी सुख संपन्न यमरावोने तसे तयाते मार्गी जाता ठाई ठाई अन्न उदक पूर्वी सर्वही यमलोकी तयाते पाही पूर्वी सर्वही अन्नोदक प्राणी निर्वर्तल्यावरी द्वादश दिन लागती मार्गावरी चालता तेथे यातना भारी ते गरुड पुराणी वर्णितसे. म्हणून येथे जे अर्पावे त्याची तेथे लागे पावावे दिदल्या विन तो न पावे हा निर्धार जाणीजे. नात दत्त मूप तिष्ठ तू ऐसा तो देत बोल तू दिदल्या विन नव्हे प्राप्तू स्वये बोल तू जनार्दन. घृताचे दान विप्रा लागी देता सूर्य संतुष्ट मान तयावृता नसे ताप ज्वराची वार्ता अन्य शांतता तो करी. श्लोक. तिल पात्र प्रदानेन रुद्र लोके महीयते ताम्र पात्रम वायो ददाती मलमुलूंचे. टीका. तिळपात्र दान करी जो नर स्वर्गी सुखावती पितर न बाधी तया शनेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती तेने तुष्टमान वरुण भूपती नेत तया प्रती वरुण लोका तेथे बहुत सौख्य तया जना काही एक नसे यातना दाम्पत्या ते करी ता वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे. श्लोक. घृतदानात परम दानम पृथ्वीवान विद्यते सप्तधान्य द्विजय देयम सह दक्षिणया शुभे. सप्तधान्य अर्पिता द्विजाते तेने पूजले सप्त ऋषींते अरुंधती सहित याते दाम्पत्य पूजा घडली पै. ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार परी किंचित गोदानाती तत्पर होऊन कथा विस्तारी जे. आणि काठवले मज लागुनी सचित्र अनरसेदानी त्रिती न दशक विप्रा लागुनी प्रीतिदिनी अर्पावे. संपूर्ण जयान घडे एक मास तरी सायाशे अर्पी 5 परवास द्वादशी पौर्णिमा अमावशेस व्यतिपात आणि वैधृती ही मुख्य पर्वे बोलीजे. मागे तू ते निवेदिले कमळजे हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेने संतुष्टे मे तयावरी. आता गोदान केल्याचा प्रकार सांगतो एका सविस्तर. पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर असे थोर प्रसिद्ध पै. चारी वर्ण सभोग साधन शास्त्राधारी वर्णिती जन नित्य आचरती दान पुण्य वेदाध्ययन विप्र करीती. आधी व्याधी दारिद्र्य पाही नगरी धुंडिता न दिसे काही अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय. प्रभू ते तिचा धार्मिक रथ पुत्र ऐसी प्रजा पाळीत
लासन घे न्याय करीत तोची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील विप्र एक द्विज शर्मा. वेगळा जो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र. पोटी नाही पुत्र कल्लव, भिक्षार्थ गात्र संरक्षितसे. ऐसा तो सत्यपात्र विप्र राणा, प्रसंगी अदिता आलिया जाना. गृही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पतसे. ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत त्या नगरी, येऊन या राहिला. परी मध्यान्ह काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून या शोधिता चालला, ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थाशी, कोण अन्न अर्पे पांथस्थाशी. त्याने गृह दाखविला त्याशी, द्विजशर्म्याशी भेटला. म्हणे मध्यान्ह समयी शोधित, समयी पातलो मी अतित. ऐसी एकांताची विप्रमात, आला धावत द्विजशर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, एरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलिला श्लोक. विप्र वाच, शुधानलेन तप्तना, विशेषत्व कर्लार्चनम. अन्न नौषध मात्राणाम, दातावश्यम भवेधुना. टीका. म्हणे शुद्ध नाळे तप्त देही, विश्वत वाटे उपचार सर्वही. तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे. तथास्तु म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊन तृप्त केला. मग स्वागत पुसता झाला, कोठून आला परिवार केऊता. एरू म्हणे तीर्थ भ्रमण करत, स्वयमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्रांना कांता मज लागी. जरी माते अपलांग गृही, तरी सेवा करू मी राही. कदा वचनार्थ करून देही, अंतरनिधी विप्रराया. जाणून निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्त राही माझे घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रावरी वर्तावे. ठेवून घेतला तया लागून, नाम त्याचे नारायण. सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी. आधीचे तीर्थवाशी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निष्कपटे सेवा विचित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे. ऐसे वर्तता बहु काळावरी, तव नवल वर्तली परी. विप्र स्त्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये. तव विप्र मनी बहुत हर्षला, म्हणे संतान होते मजला. याचा पाय गुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानून या हर्षास, तव गर्भा आले पूर्ण दिवस. प्रसिद्ध होता विप्र स्त्रियस, पुत्र तियेस पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे. आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मिळवाया परोपरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणाद्वारी बैसाव्या. मग नारायणात म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्य लागुनी पे आता. तरी उदयिक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे. या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया. ऐसे निवेदन तयाशी, आपण जाय पारखे ग्रामाशी. मागे द्वारा समीपदेशी, बैसे रक्षणाशी नारायण. रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षण. देवी येती झाली चालून, पुत्र रक्षणा लागीत पाहाव्या. सुंदर दैदीप्यमान केवळ, परिधान वस्त्र केवळ सकळ. त्वरित निरखुनी आबाळ, माघारी तत्काळ परतली. इतके कृत्य ते क्षणी, नारायण देखून नेनी. हा तो पुण्यवंत प्राणी, झाले म्हणून दर्शन. मग ती ते पदरी धरिले, म्हणे तू कवन पातलीस ये वेळे. यक्षिणी की पिशाचे बाळे, सांग बहिले मज लागे. एरी झडकावी तया ते दूर होई. म्हणे ब्राह्मणा ते काय कारण, तुझं पुसवाय ते सरपरता माघारा. एरू म्हणे तू ते सर्वथा जाऊन दे मी तत्वता. तू कवन हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जायचे. ऐसा दुराग्रह पाहुनी, बोलत झाले ते भामिनी. म्हणे तू पुण्यवान म्हणून, दर्शन तुझं लागून दिले. मी तव यक्षिणी देवी, माते म्हणता ती सटवी. पुत्राक्षरे म्हणे निरखावी, ब्रह्मवरदे करून या. आता सोडी जाऊ दे माते. एरू म्हणे नघडे निरुते, काय अक्षर याचे आवाळाते. ते माते निवदुनी सुखी होई, ऐकून त्याचे वचन. देवी वदे तू ते काय प्रयोजन, जे होणार ते सुखी होतच जाण. ब्रह्माक्षर कोण टळू शके. तो विप्र लागत असे चरणी, सांग इतुके कृपे करुणी. मग अनेक पुसे कहाणी, तो ते यक्षिणी बोलत. म्हणे हा विप्र कुमार पाही, धनधान्य नसे याचे देवी. कांतापुत्र तेही नाही, उदरनिर्वाह केवता. तरी ते क्रविक्रय करून, चालेले याचे उदरपोषण. शतायुषी असे हा पूर्ण, मरण अकाळी. ऐसे वचन ऐकता तेवेळी, एरे नमस्कारुनी बोलविली. म्हणे हे नाथ चंद्रमौळी, केवी कुळी पुत्र ऐसा. केवढा पवित्र विप्र राणा, ऐसा पुत्र तया लागून. काय ऐसे संतान होऊन, निसंतान परी भले. केवढा हर्ष विप्राचे मनी, जन्मदारभ्य सोहळा देखून. प्राण देईल हा एक तक्षणी, म्हणून मौनी न बोलावे. गोष्ट ठेविली जीवेची जीवी, कोणा ते नववदे कालत्रयी. असो विप्र येऊन स्वगृही, सोहळा संपादिला आनंदे. द्वादश दिने जात कर्म, करता झाला विप्रोत्तम. संभ्रमे ठेविले नाम, बहुत लळा पुत्रावरी. ऐसे लोटले बहुत दिन, तो 5म वर्षी पुत्र निधान. वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती. ते समयी कन्ये ते प्रसवली, देखून विप्र आनंद मिळी. म्हणे कृतकृत्य झालो एकाळी, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भागे आगळा, याचा पाय गुण लाभला भला. ऐसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायण मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती. मागुती येता यक्षिणी सती, पुषेन तिज प्रतिवृत्तांतू. ऐसा निश्चय निज मनी
केला. मागुती गुरु आज्ञेने रक्षणा बैसला. तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा लक्षण तत्काळ प्रगटली. अक्षर निरखून कन्येची भाळी निगती झाली ते क्षणी बाळी. तव एरे पदरी दृढ धरली नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करून माझसी सांगा खन्नाक्षरे ती कैसी. एरी म्हणे का वारंवार कापूसची मूर्ख होशी रे ब्राह्मणा. एरू मागोता चरणी लागे कृपा करून माते मजला सांगे. आणि कन मागे काही आगे जाण शुभांगे यक्षिणी. मग भिडेस तव यक्षिणी पाही बोलती झाली ते समयी. म्हणे विवाह तव देवी नाही. हिच्या विप्रवर्या जानपा माता पिता आप्तवर्ग न करता इजा संसर्ग. ही जार कर्म विचारून मार्ग उदरनिर्वाह ते करील त्याही वरी पूर्ण आयुषी. रोगव्याधी नाही शरीराशी शतवर्षी हिच्या कर्माशी प्रवर्तिती निश्चयशी जानपा. ऐसे वदून ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली ऐकून जीवी तळमळी. नारायण विप्र ते वेळा म्हणे आहा देवा हे काय केले देवा पुढे नाही उपाय. केवढा पवित्र विप्रराय संतानाला हे केवी ऐसे असो होणार ते होऊन जात. परी कोणाते नवदेची मात मनीच ठेविली से गुप्त साधी कार्यार्थ वरी वरी. ऐसी काही दिवस क्रमले 7 वर्षी उपनयन केले. 5 वर्षी कन्यारत्न झाले. ऐसे उभयतांते द्विज शर्मा पावला निधन. कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नव्हे भले आचरती बाळे तीन देखे मी. ऐसा निश्चय मानसी केला उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्राम मासी जना सकळा निर्विता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले तवती कन्यापुत्र कोल्हाळे आरडून गळा पडू लागले. देखते झाले आबालवृद्ध देखून त्यांची करुणा अश्रू आले जनाची नैना म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील. नाही त्या ते पाळीता पोषिता नाही माता आणि पिता नाही द्रव्याची वार्ता केवी भगवंता हे केले. ऐसा जनाचा कोल्हाळ टपटपा अश्रू गाळी ती सकळ नारायण हृदयचा कोमळ परिफुटके कपाळ पैयाचे. बाळपणी मेली माता पिता तारुण्यपणी दारिद्र्य अवस्था त्याही वरी 4 कर्म तत्वता जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघून तळमळू लागली बाळे तिन्ही. मग जन समुदाय आश्वासोनी प्रतिपाळ दिन रजनी करता ती. परी होणार ते नटळीची निश्चित कोणी टाळू न शके ब्रह्मलिखित ते अनायासे होत जात न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्याचे घरी तिची सेवा निरंतर विप्रकुमार करतसे. जाऊन रानात पाही तृणान तसे लवलाही निज करी तिचा पैसा साच विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 5 वर्षी आपण स्वय 10 वर्षी परी उदरनिर्वाह परियेशी. उभयता सरची लोटत कन्या मृत्तिका पात्र घेऊन उदक आणि तसे प्रतिदिनी एरुस्व करे दह्याची कथली घेऊन दधी मंथून करी तक्र. दह्याचा विक्रय करून लागेल ते आणून धान्य ते उभयता पचवून उदरपोषण करतात ती. ऐसी लोटली वर्षे 2 तो पुढे प्राप्त झाले व्यसन कोणी एक सभाग्य जाण उतरली येऊन नदी तेरी. समागमे गज अश्वरथ दासदासेही ते बहुत स्वय तीही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तेरी विप्रकन्या देखली नेत्री मृण्मय पात्र घेऊन शेरी. तीही घाबरे पाहत असे कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभी राहे. तव लवला हे पाचारेली आपणापै. मग पुस्ती झाली वर्तमान म्हणे तू कोमनाची कोण स्वरूपे दिसती सुंदर पूर्ण वस्त्रमळीन फाटके तू ते ऐसी दशा प्राप्त कवने दुर्जने तुझे गांजिले वर्तमान सांग मज जवळी. मग ते विप्रबाळी बोलत माय बापे गेली मरून एक बंधू तोही लहान मी ब्रह्मन कुमारी मतिहीन दारिद्र्य पूर्ण पीडितसे. ऐसे वर्तमान ऐकुनी द्रवली अंतकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी तिथले काढून भक्षाव्या. पदार्थी भुलली विप्रकुमारी. मग तेसीच बसली रथावरी ती निघून गेली सत्वरी. हे जन नेत्री पाहता ती परी कोणी न बोलती बोला. म्हणती कन्येचा पांग फिटला न्यूनता नाही अन्न वस्त्राला. पुढे होणाराला कोण पाहे. तो एरीकडे विप्रकुमार गृही तृण घेऊन आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई म्हणून पाहीच उकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे ठाऊकी नसेची त्याला. मग रामवासीये पाहिला त्यांनी कथेला समाचार. मग अतिक्षीण अंतरी होऊन 8वी श्रीहरी म्हणे माझी पूर्वदशा खरी फळा आली एकाळी. माता पित्यांचे निधान पदरी नाही काही धन. आम्ही उभयता बाळे तीन अनाथ होऊन पडलो असे. त्या माझी हा बिघड पडिला आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करता झाला रडू लागला अट्टहासे. ऐसे कर्म तया घडून आले पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले. म्हणे पुढील प्रसंगी आता धेनू सेवा फळली केसी. तेही श्रवण करा सावकाशी मुक्ती झाली त्या उभयतांशी ते सावकाश परिशिजे. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सुत विरचित 22 गूढ हा. श्री राधे कृष्ण राधे राधे.